नमस्कार मित्रांनो. आज अचानक गावाला जायचा प्लॅन झाला आणि निमित्त होतं आपल्या वाडीच्या देवाचं. रात्री मुंबईहून निघालो. वाटेत मुसळधार पाऊस आमची सोबत करत होता. सकाळी तळेकर वाडीत पोचलो आणि घरात पाऊल टाकताच मन भरून आलं. फ्रेश होऊन गरमागरम चहाचा पहिला घोट घेतला. घरातली चूल, कौलारू घर, लाकडी बांधकाम आणि मातीचा सुगंध. क्षणभर वाटलं आपण पुन्हा आपल्या बालपणात पोचलो आहोत. थोड्याच वेळात सगळे नातेवाईक जमले. चिल्लर पार्टीपासून मोठ्यांपर्यंत सगळे एकत्र बसलो. हशा, गप्पा आणि जुन्या आठवणींनी घर पुन्हा एकदा जिवंत झालं. मग आम्ही सगळे तळेकर कंपनी मंदिराकडे निघालो. विशालही आमच्या मागून येत होता. घरापासून साधारण 1.5 किलोमीटर अंतरावर शेताच्या मधोमध असलेलं मंदिर. पण तिथे जाणारी पायवाट आता पावसामुळे जवळपास दिसेनाशी झाली होती. शेतात सर्वत्र पाणीच पाणी. प्रत्येक पावलावर पाय घसरत होता. पण निसर्गाचं सौंदर्य पाहून थकवा कुठल्या कुठे पळून गेला. हिरवागार परिसर, डोंगरदऱ्यांतून वाहणारे ओढे, पाण्याचा मधुर आवाज, धुक्यात हरवलेली झाडं आणि डोळीरविगार शेती. निसर्गाची ही उधळण शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. मंदिरात पोचल्यावर तुषारनं साफसफाई करून शेंदूर लावला, तर काकांनी दिवा आणि अगरबत्ती लावून पूजा केली. अमित आमच्या लकी नावाच्या डॉगसोबत मनसोक्त खेळत होता. पूजा झाल्यानंतर सगळ्यांनी एकत्र फोटो काढले. मी आणि तुषार शेतात फिरत होतो. तिथे अजून बराच वेळ थांबावंसं वाटत होतं, पण पावसानं पुन्हा हजेरी लावली. आमचे चिक्या शेट मात्र पाण्यात आणि खडकावर उभे राहून निसर्गाचा मनमुराद आनंद घेत होते. त्या क्षणांनी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळंच समाधान दिसत होतं. पाण्यातून वाट काढत पुन्हा घरी आलो आणि सगळ्यांनी एकत्र जेवणाचा आस्वाद घेतला. दुसऱ्या दिवशी मी आणि आई मामाच्या घरी जाऊन आलो. मामीही सोबत होती. आजूबाजूला हिरव्यागार निसर्गाची चादर पसरली होती. त्या सुंदर क्षणांनाही आम्ही कॅमेऱ्यात बंदिस्त केलं. गावात आल्यावर मामाला भेटलो. नेहमीप्रमाणे तो फुलांच्या कामात व्यस्त होता. त्यानंतर स्वयंभू देवस्थान सालोबा मंदिरात जाऊन शिवलिंगाचं दर्शन घेतलं. मंदिर परिसरात पाऊल टाकताच मन शांत होतं आणि भक्तिभावानं भरून जातं. या प्रवासाचा शेवटचा थांबा होता चंदूभाऊ आणि ननूभाऊ यांच्या घरी. सर्वांनी मिळून भेळीचा आस्वाद घेतला. कितीही पाहुणे आणि कधीही आले तरी भाऊ आपुलकीनं आणि मनापासून स्वागत करतात. असं म्हणतात, गाव म्हणजे फक्त एक जागा नसते, ती आपल्या आठवणींची, माणुसकीची आणि मनाला पुन्हा जगायला शिकवणारी भावना असते. अशाच सुंदर आठवणी मनात साठवत दुसऱ्या दिवशी सकाळची एसटी पकडली आणि पुन्हा मुंबईकडे निघालो. तर मित्रांनो, आमचा हा छोटासा गावचा प्रवास तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रवासात.